मुंबई महानगरपालिकेनं बेस्टला अजब आदेश दिलाय। यापुढे मुंबईतील बस सेवेसाठी मुंबई मनपाकडून निधी मिळणार नाही असा आदेश जारी करण्यात आलाय। बस सेवेसाठी सरकारकडून निधी मागा असा आदेश देण्यात आलाय। बेस्टला जागतिक बँकेकडेही निधी मागण्याचा आदेश देण्यात आलाय। बातम्या आपण पाहतोय। अजब असा आदेश बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बेस्ट प्रशासनाला देण्यात आलेला आहे। बेस्ट प्रशासनाने इथून पुढे निधी हा महानगरपालिकेकडे मागू नये, थेट सरकारकडे किंवा जागतिक बँकेकडे निधी मागावा अशा प्रकारचा आदेश हा बृहन्मुंबई महानगरपालिकेने काढलेला असा एक फतवाच बृहन्मुंबई महानगरपालिकेने काढलेला आहे। अतिशय धक्कादायक बातमी। खरं तर मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी असलेल्या बेस्टला आता बीएमसी कडे निधी मागता येणार नाहीये असा फतवा बृहन्मुंबई महानगरपालिकेने काढलेला आहे। थेट सरकारकडे निधी मागा किंवा मग जागतिक बँकेकडे निधी मागा असं बृहन्मुंबई महानगरपालिकेने या फतव्यामध्ये म्हटलेलं आहे, या आदेशामध्ये म्हटलेलं आहे। तर मागच्या काही दिवसांपासून बेस्ट बस टिकणार की नाही, कारण बेस्टच्या स्वमालकीच्या बसेस सुद्धा कमी झालेल्या आहेत। बेस्टचा तोटा अर्थात त्रुटी ज्या आहेत त्या पाहता नफा न होत नाहीये, हे सगळं पाहता बेस्ट बस ही सुरू राहणार की नाही, बेस्ट ही सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणून सुरू राहणार की नाही या संदर्भातले प्रश्न उपस्थित होत होते। त्यातच आता महानगरपालिकेनं हा नवा फतवा काढलेला आहे। महानगरपालिकेनं असं म्हटलेलं आहे, बेस्ट प्रशासनाने इथून पुढे निधीसाठी म्हणून महानगरपालिकेकडे पैसे मागू नयेत, थेट राज्य सरकारकडे पैसे मागावेत किंवा मग जागतिक बँकेकडे पैसे मागावेत असं सुद्धा या फतव्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेनं म्हटलेलं आहे। बस सेवेसाठी सरकारकडून निधी मागा असं सुद्धा बृहन्मुंबई महानगरपालिकेनं म्हटलेलं आहे। अजब फतवा हा महानगरपालिकेनं काढलेला आहे। अजब आदेश खरं तर बेस्टला महानगरपालिकेनं दिलाय। यापुढे मुंबईतील बस सेवेसाठी मुंबई मनपाकडे निधी मागायचा नाही असं बृहन्मुंबई महानगरपालिकेनं म्हटलंय।